राम राम मंडळी, मी संदीप भगत स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आता वाजले जवळजवळ 10-10:30 वाजले असतील, आता 11 वाजले काय माहिती. तर शेतात जायचं आहे आपल्याला. तिकडल्या शेतात जायचं कारण म्हणजे तिकडचं जे मकवान आहे ते मकवान आणायचं. आता कापून ठेवलेलं आहे, थोडंसं गायींना आणायचं आहे आपल्या. गायींना मकवान आपलं आता गवताचा दिवस संपलं, गवत संपल्यावर परत काय काय खाऊ घालायचं गायींना, काही काळीच नाही ना. त्याच्यामुळं म्हणलं आता ही गाडीचं जुगाड असं करावं, म्हणजे भरपूर येत आहे ना मकवान. ऊसाला अशी करते ती बघा, आपण इळ लावले ते ऊसाला मोठं मोठं दांड्या लावते ते. आपलं आधार म्हणून मकवानात बी लई वजन असतं, त्याच्यामुळे हे केलंय खेळ. चला मग दादा, तार डबल घ्या की, तारात लय जीव आहे. करू आधीच घेताना डबल घ्या. म्हणताय तर बांधायची म्हणून आपलं स्वतः आधार. ती मकवानात लय वजन असतं ना, ती घसरतं म्हणून ही काट्या अशा लावल्या की मग इकडे तिकडे जास्त घसरणार नाही. येताना लांबना त्रास होणार नाही तुम्हाला. बसलं की जाम. बसलं एवढं तेवढं हलणार ते. आपल्याला गहू पेरायचा होता आता, पण अडचण अशी आली की तात्या म्हणलं लवकर या, तिकडं गडी येतं, गाडी भरून देते. चल दुसरं देऊ का तार? त्याला काय गरज नाही आता. झाली बांधायचं का इथं? नाही गरज. बांधलंय की, बांधलंय, मजबूत आहे. पुन्हा बांधा वाटलं सर तिथे गेल्यावर. तार घेऊन जावा थोडी. नाही इथं बांध, दाव एक द्यावा लागेल हेल बांधायला. इथंच बांधू, इथं नको. परत रस्त्यात काय झाल्यावर परत काय मग करायचं? काय म्हणले मी तर इथं मजबूत करायचं का? रस्त्यात मग तुम्हाला एकट्याला हे करावं लागेल, अपघात बसावं लागेल. चला मी दाव बघते हेल बांधायला. सुपर फास्ट वेगाने आपण निघालेला आहे आता आपला गाडा घेऊन. इकडं मका भरायचं चालू आहे, 2-3 गडी लावलेला इथं. बरं मकवान बांधलं नाही काय नाही, कसं न्यायचं मग? का ग तसंच म्हणल्यावर कसं ग? बघ मग बांधा येत असं दोघं दुखून बांधा, त्याला येतंय बांधायला. ती बघ बांधलेलं आहे का तर रिकामं? तसंच केलंय गोळा. कवा बांधत बसायचं त्याला? आईला अवघड झालं मग. बांध मग दाबारा बिळ. हां दोघं दुखून तुम्ही किती कुशीर लागला, असं किती बसायचं तेव्हा? 50-50 बसत हां बिळ, 50-50 बसते त्यात. हां बांधायचं 5-25, तो 5-25 आणि त्यानं 5-25. पप्पा नेऊन टाकील हिथं आण मध्ये ट्रॅक्टर. चालतंय, बघ तुम्ही. तर पेंड्या भरायचं चालू आहे आणि पेंडीच्या खाली सगळं चुलं गवलं. कुठं सोडलं? काय करायचं ह्याला सोडून द्यावं याला, काय उपयोग नाही आता. काय करायचं पाप होय, ह्याचं स्वातंत्र्य हिरावून घ्यायचं कशाला आपण. हां पप्पू शेठ ओके, ह्याला सोडून द्या सोडून, काय गरज नाही आपल्याला. हा द्या, काय गरज नाही आपल्याला. ठेवा जात आहे ते, हां ठेवा खाली तिथं. तर लावलं आपण एवढं, जास्त वर काय जाईना कारण पेंड्या काय बांधल्या नव्हत्या, त्यामुळे जास्त वर काय गेलं नाही गाड्यांना. हा चल पाणी पिऊ चल. उकडायला लागले पाप्याला. यस पिशव्या ठेवल्या त्या सगळीकडे, परत या डायरेक्ट उचलून मशीनीत टाकायच्या. निघालो आता ट्रॅक्टर घेऊन माघारी, ते खाली करायचा. बघू आता जमलं तरी यायचं, नाही तर मग उद्या सकाळी.
मंडळी पोचलो आपण इथं एकदा. आता जेवण करून घेऊ. सकाळपासून काय जेवणही केलेलं नाही. परत वाटल्यास बघू पुढचं काम. याला खाली करावं लागेल की. आज काय आपलं गहू पेरवून होत नाही. या रानात गहू पेरायचा होता, पण काय आता बघू आता कसं काय. बघू जमलं तर उद्याच. तिला म्हणलं होतं जागा बदल गायींची, बदलली जागा. पाणी पाजलं. मायना झाडाखाली बसली मायना तिकडं. य मायना जवळ येत नाही पण माझ्या. रान वाळलं आता. गहू पेरला तर ह्याला पाणी द्यावं लागणार आहे, त्याशिवाय उगवणार नाही गहू. एक पाणी देऊन काढायचं, सारं फिरत सोडायचं मस्तपैकी. ही भेंडी मोडून टाकायची एवढी निवार झाली. आता पाणी सोडायचं, लगेच केळीला बी पाणी द्यावं लागणार आहे. ऊन वाढायला लागले, पाऊस पडायची चिन्ह काय नाही. ते आता दिवाळीतच पडला तर पडला, नाही तर नाही. मग ज्वाऱ्या येतेले बरं का. काय पेटवलंय का दूर झालाय. मच्छर तसं मरत असते तर काय, सगळ्यात दुनियात मच्छर झाले ते. चला डोळा वसरला का नाही तुझा. लागलाय वसरायला. आता इथून पुढं ना कुणाला वाईट चित्तून बाय एखाद्याला पाडलं का नाही. मी पडलो बघ आता कसं असतंय. काय झालं नाही त्या दिवशी मी पडलो, तुला बरं वाटलं, जरा गुदगुल्या झाल्या. नाही चला जेवण करून घेऊ. झाल्या जरा गुदगुल्या. तर मंडळी हो काही असं इकडं मकवान आपण काढायला लागलोय गाडीतनं. आणि टाईम लागतोय पेंड्या बांधलेल्या नसल्यामुळं. 4-4 चिपाडं घ्यायची, टाकायची. चिपाडं काढताना बी गुत्ते ती खाली, त्यामुळं उचलत नाही ते. तरी बी काढत आणली आपण. थोडं राहिले आता. एवढं झालं की गायींची जागा बदलू एकदा. गाई समोर दिसते ते तुम्हाला, बांधलेलं आहे त्या पडकात. गायींची जागा बदलू आता. पेंड्या काढून झालं सगळं, मकवान काढलं. सुंदर असं बगळं आलं ते इथं. हा निसर्गानं काय बनवलंय. कधी मनुष्याला कंटाळा आला नाही पाहिजे ह्या निसर्गाकडं. या निसर्गाकडं बघत कधीच कंटाळा येणार नाही तुम्हाला. रंगीबिरंगी निसर्ग आहे सगळा. प्रत्येक झाडाचा पानांचा रंग जरी हिरवा असला तर त्या हिरवटपणामध्ये सुद्धा फरक आहे. बघा तुम्ही, ही गवताचा रंग कसा दिसतोय, त्या झाडाचा रंग कसा दिसतोय. प्रत्येक झाडाच्या पानांकडे बघा तुम्ही, तुम्हाला हिरवा रंग आहेच, पण त्याच्यामध्ये सुद्धा किती छटा आहे त्या तुम्हाला कळतेल्या. असाही निसर्ग आहे. गायींची जागा बदलली. आता आपण बरोबर ज्वारी उगवली का बघायला. तसं बरोबर आज मंगळवार आहे. उद्या आपल्या ज्वारीला 7 दिवस होते ते पेरून. गेल्या बुधवारी ज्वारी पेरलेली आहे वरची. तर नियमाने उद्याच बघायला पाहिजे, पण चला बघून येऊ कसं काय ज्वारीचं. बी आलंय तोंडाला कुठं अजून सगळं नाही दिसत. बघू आता सगळं आल्याशिवाय. हां 4-8 दिवस अजून, तास दिसायला अजून 8 दिवस लागतील. तरी हरभरा हे दिसतोय ना. दिसतंय घेऊ का. हां आलाय बारीक कोणी आले ते आता शिक. हां आलाय बघू. येईल जरा दम आहे. सीताफळ इथं आहे ते बघ 2-4 तोडा काहीतरी आणते. माणसं नावं ठेवते ती. माणसं समजून घेत नाही ती. शेतकरी रानात नाही येता आता काहीतरी तोडलं असेल. काय होतं वाट्यात घेतलं म्हणून. ती कळणाराला हाय ना, कळणाराला काय. अगं पण त्यांच्या पाय आपलं काय बदलायचंय. आपलं जीवन आपलं चालू आहे. हे राग येतोय तिला कमेंट कर नका तुम्ही. काय येडे वाकड्या डोळा आले ते का पाठीत तोडते काय. आता आपण वर तिकडून आलतो, आत दिसलं तुम्ही तोड म्हणला, तोडलं लोक नाव ठेवते की का. एवढा मोठा पैसा कमवताय हा. आणि तुम्हाला 2-4 टुपली घ्यायला येईना ती काय भाजीपाल्याला. आता जणू काय त्यांच्या घरीच गेलोय मागायला.
मिली बघ आलाय. त्याला काय ते जाते निघून तोडलं की. हां एवढी मात्र आहे बाबा आपल्याला खायला मिळते काय का नाही. सगळेच आले ते अजून तोडायला. चिक्कू बी लागले ते बरं का यंदा. कळ्या फुलं आहे ते अजून लागले ते बी यंदा. पाऊस काळ चांगला आहे, भरपूर फळ लागले. ह्याला बी लय लागले. ह्याचं जरा आधीच लागले काय घ्यायला. जेवढं आले तेवढीच घेऊ, बळबळ तोड नको. नाही 2-3 नाही ते आली. इथली एक इथली एक इथलं बघ किती. आज कटाळा लय आला, अंग दुखायला लागलं. सवय नाही ना कामाची. कामाची सवय बंद झाली की मग काम असं अचानक पडलं की अंग दुखतं लय. इथं मग आळू गवतीच्या आपला का ग तिकडे बी आहे ती काय. हा भोपळं इथं अडकवलं काय. मस्त दिसते ते, पण ह्याचा कलर पावसाने जरा गेला, नाहीतर शायनिंग लय मारत होता ही. हा पक्ष्यांनी छत्र्या कशा भारी केले तेव्हा. हा त्यांना मग एखादं पिकलं की मग त्यांना बी लागतंय ना खायला. चिक्कू तर आपण आपल्याला हाताला एक बिल ठेवत नाही, ते खाऊ दे त्यांना. त्यांच्या आशीर्वादाने देव आपल्याला भरपूर. होय 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 भरपूर देतं. इकडचं मावळाचं काय म्हणतंय. तरी आपल्याला मिळावं. इकडचं मावळ हा हाय चालू आहे, काम चालू आहे त्यांचं. काय काम आहे तुझं. तर मंडळी गाईंना आणलं. मनात नव्हतं, असं वाटत होतं तिथंच बांधावं आणि सकाळच्याला परत जागा बदलावी, पण नको म्हणलं. रानात गाई बांधायचं आणल्या. हो थांबा चला. संध्याकाळची वेळ आहे. मच्छर माशा चावू नये म्हणून धोर केला आहे मी. धोर बरोबर तिकडे गायींकडे चालला आहे, त्यामुळे त्यांना जरा बरं वाटतं. ह्या टायमाला माशा मच्छर लय चावतात. तेवढं थोडा वेळ त्यांना मग बरं वाटतं. जरा मच्छर चावायचं नाही तर स्थिर बसलेल्या गायी.